नमस्कार, अक्षताज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण मकर संक्रांती निमित्त भोगीची भाजी कशी करायची हे पाहणार आहोत। चला तर मग आपण आधी रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वप्रथम आपण वाटणाची तयारी करूयात। इथे मी एका पॅन मध्ये खोबर भाजून घेणार आहे। यात मी थोडंसं तेल ऍड करत आहे। खोबऱ्याला आपल्याला छान ब्राउनिश कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। खोबरं आपलं भाजत आलेलं आहे। यात मी आता थोडेसे तीळ ऍड करत आहे। छान 1-2 मिनिटे असंच परतून घ्यायचं आहे। आपले तीळ आणि खोबरं हे छान भाजलेले आहेत। आता मी याला मिक्सर मधून काढणार आहे। त्यासोबतच मी यात लसूण आणि अद्रक पण ऍड करत आहे। एका पातेल्यामध्ये मी छोटे 4-5 चमचे तेल टाकत आहे। तेल गरम झालेलं आहे। मी यात आता थोडेसे जिरे टाकत आहे। जिरे छान तडतडले आहेत। मी आता यात तीळ टाकत आहे। तीळ मी 2 चमचे घेतलेले आहेत। यालाही छान ब्राउनिश कलर येईपर्यंत आपल्याला तेलात परतून घ्यायचे आहे। आता यात आपण जे खोबर आणि लसूण अद्रकचं वाटण केलं होतं ते मी यात टाकत आहे। याला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे। मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता आपण यात बाकीचे मसाले टाकून घेऊयात। सगळ्यात आधी मी इथे हळद टाकत आहे आणि आता मी यात आमचा काळा मसाला टाकत आहे। तुमच्याकडे जो तुमचा ठेवणीतला मसाला असेल तो तुम्ही यात टाकू शकता। यात मी थोडासा गरम मसाला ऍड करत आहे। याने भाजीला छान चव येते। आता आपल्याला यात एक एक करून ज्या सर्व भाज्या आहेत त्या यात मिक्स करून घ्यायच्या आहेत। सर्वप्रथम मी यात घेवड्याची शेंग ऍड केलेली आहे। कांदा पात, पावटा याला छान मिक्स करून घेऊया आणि मग बाकीच्या भाज्या आपण यात मिक्स करून घेऊया। बीन्स, गाजर, वाटाणा आणि बोर, ओला हरभरा घेतलाय, पालकची भाजी घेतलेली आहे, तसेच मेथीची भाजी घेतलेली आहे, वांगे आणि बटाटे। यात मी एवढ्या भाज्यांचा समावेश केलेला आहे। तुम्ही तुमच्या भागात ज्या भाज्या अवेलेबल असतात त्या वापरून तुम्ही ही भाजी बनवू शकता। याला छान मिक्स करून घेऊया। आणि भाजी शिजण्याकरिता मी यात पाणी ऍड करीत आहे। याला छान प्रकारे मिक्स करून घेऊया। चवीपुरतं मीठ टाकूया। भाजीला आपण 15 ते 20 मिनिटे शिजवून घेऊयात।
हे बघा आपली भाजी बनलेली आहे। रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक, शेअर आणि कमेंट पण नक्की करा।